2025 या वर्षाचं वेलकम करण्यासाठी सगळे सज्ज झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे आणि अभी तो पार्टी शुरू हुई है असं प्रत्येक नागरिक म्हणतो आणि घराच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। ही दृश्य आपण पाहतोय फक्त 10 मिनिटं सुरू आहे। 2024 हे वर्ष संपून 2025 हे वर्ष सुरू होण्यासाठी आणि त्या पार्श्वभूमीवर ही फटाकेबाजी आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण जर ही दृश्य पाहू शकतोय या 2025 फक्त महाराष्ट्रभरच नाही तर जगभरात स्वागत होताना आपण पाहतोय आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनासह सगळी जण 2024 ला बाय बाय करून 2025 मध्ये पदार्पण करतात आणि कशा प्रकारे हे सेलिब्रेशन सुरू आहे सगळ्या जागांचे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आणि ही गर्दी आपण पाहू शकतोय कशा प्रकारे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात आणि कसं सेलिब्रेशन सुरू आहे 2025 साठी? श्रद्धा, मी आता सध्या आहे ते बँड्रा रिक्लेमेशन या विभागामध्ये आणि याच विभागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची उत्सुकता आहे ती शिगेला पोचलेली आहे। कारण पाहायचं झालं तर 2025 ला अवघे काही 10 मिनिटं उरलेली आहेत आणि 2025 सुरू होणार आहे। परंतु या ठिकाणी जर बँड्रा रिक्लेमेशन ज्या इथे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जी विद्युत रोषणाई आहे ती करण्यात आलेली आहे आणि याच विद्युत रोषणाईचा आनंद घेण्यासाठी हे जे संपूर्णपणे क्षण आहेत ते मोबाईलमध्ये टिपण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आहे ती आता होताना पाहायला मिळते आणि सुंदर अशी सजावट बँड्रा रिक्लेमेशन या संपूर्णपणे विभागात आहे ती करण्यात आलेली आहे। लोक रस्त्यावरती थांबून ह्याचा संपूर्ण आनंद आहे तो घेत आहेत। काही ठिकाणी अनेक मोठ्या पार्ट्या देखील अरेंज करण्यात आलेल्या आहेत। त्यातच मुंबईतील नागरिकांना डोळ्यांना नयनरम्य ही संपूर्णपणे सजावट करण्यात आलेली आहे तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच आनंदामध्ये आपण जर पाहतोय तर संपूर्णपणे नागरिक आहेत ते मुंबईतील नागरिक हा आनंद क्षण आहे तो डोळ्यामध्ये मोबाईलमध्ये टिपताना देखील पाहायला मिळतात। अनेक महिला वर्ग असतील त्यासोबतच तरुणाई खास करून उतरलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे आणि याच तरुणाईने हा संपूर्णपणे बँड्रा रिक्लेमेशन आहे तो परिसर न्हावून निघाल्याचं जणू चित्रच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असताना अत्यंत नयनरम्य असं चित्र रिक्लेमेशन मध्ये आहे आणि सुंदर अशा प्रकारची जी रोषणाई आहे विद्युत रोषणाई ती देखील करण्यात आलेली आहे आणि हा संपूर्णपणे आनंद आहे ते आता मुंबईकर नागरिक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रद्धा, हो, आपण जर पाहिलं निखिल तुमच्या मागे पाहू शकते मी पोलिसांचा सुद्धा बराच मोठा बंदोबस्त तैनात आहे। कशी व्यवस्था केली आहे पोलिसांनी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून? नक्कीच फक्त बँड्रा रिक्लेमेशन नाही तर मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त हा 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आहे। माझ्या मागे जर पाहिलं तर हा संपूर्णपणे परिसर आहे तो नागरिकांसाठी तर खुला आहे परंतु या ठिकाणी कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये त्यामुळे पोलिसांनी या सर्व विभागामध्ये गस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे। आज मुंबई विभागामध्ये अधिक जास्त हे सर्व पोलीस बांधव आहेत ते रस्त्यावरती आहेत आणि ते आपली ड्युटी देखील निभावत असताना ड्रिंक अँड ड्राईव्हचा मोठा जी तपासणी आहे ती देखील अनेक रस्त्यांवरती होताना पाहायला मिळते। तसेच रस्त्यावरती ट्रॅफिक होऊ नये कोणीही थांबू नये अशा प्रकारच्या सूचना देखील या ठिकाणी रस्त्यावरती पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। तर याच अनुषंगाने हा संपूर्णपणे मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत ते तैनात आहेत आणि पोलीस अलर्ट मोडवरती असून पोलिसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे तो देखील 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं चित्र दिसतंय। श्रद्धा, हो बरोबर। आणि हे सगळे प्रोग्राम्स आपण पाहतोय आणि कार्यक्रम आपण पाहतोय आयोजित करण्यात आलेले आहे। निखिल, थोड्या वेळाने तुमच्याकडे पुन्हा येईन मी। सध्याचे आपण हे दृश्य पाहतोय संपूर्ण जगभरात आपण जर पाहिलं तर नवीन वर्षाचा उत्साह पाहायला मिळतोय। काही वेळापूर्वी पुढारी न्यूजने ऑकलंड आणि ऑस्ट्रेलियाची सुद्धा दृश्य दाखवली होती। तिकडे सुद्धा फटाक्यांची आतषबाजी खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि ती सुद्धा दृश्य टिपण्यासाठी डोळ्यामध्ये त्याच्या कॅमेऱ्यामध्ये नागरिक किती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हे आपण पाहिलं। ही आपण दृश्य पाहतोय महाराष्ट्रामधून। यानंतर आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत, ते सुद्धा आपल्याला अपडेट देणार आहेत। धनंजय, सध्या तुम्ही कुठे उभे आहात आणि कसा तरुणाईचा उत्साह दिसतोय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी?
श्रद्धा, मी सध्या मुंबईच्या प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळी म्हणजेच अर्थात नरिमन पॉइंट, ज्याला मरीन ड्राईव्ह असं सुद्धा म्हटलं जातं आणि मुंबईच्या क्वीन नेकलेस असं संबोधलं जातं त्या नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राईव्ह परिसरात आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी ही आता पर्यटकांची, मुंबईकरांची झालेली आपल्याला पाहायला मिळते. उत्साहाचं वातावरण हे या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते. कुटुंबासहित सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळते आणि उत्साह जो आहे तो या ठिकाणी शिगेला गेलेला पाहायला मिळतो. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा उत्साह हा मुंबईकरांचा पाहायला मिळतो आणि अवघे आता काही मिनिटं उरलेले आहेत आणि अवघ्या काही मिनिटात हे सेलिब्रेशन सेलिब्रेशन हे या ठिकाणी सुरू असलेलं आपण पाहू शकतो. मुंबईकरांचा आनंद हा या ठिकाणी असलेला आपण पाहू शकतो. अवघे काही मिनिटं आता नवीन वर्षाला असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे संपूर्ण मुंबईतले नाही तर विविध ठिकाणाहून आलेले या ठिकाणी आणि या सगळ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांचा ड्रोन कॅमेरा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, जो या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर आता काउंटडाऊन जो आहे तो स्टार्ट झालेला पाहायला मिळतोय. अवघे काही मिनिटं पुन्हा एकदा आता अवघी 3 मिनिटं बाकी आहेत. आपण जाऊयात गोदाघाटमध्ये. किरण टाजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरण, माझा आवाज येतोय? फक्त 3 मिनिटं, 2च मिनिटं बाकी आहेत नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करण्यासाठी. काय दृश्य आहेत सध्याची? तुमच्या मागे सुद्धा बरीच गर्दी झालेली पाहायला मिळते. श्रद्धा, खरं म्हणजे आपण जर बघितलं तर या सगळ्या दरम्यान वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत केलं जात आहे. मात्र नाशिकमध्ये जे स्वागत केलं जात आहे ते अनोख्या पद्धतीने केलं जात आहे. धार्मिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे आणि त्याच नाशिकच्या पुरातन रामकुंड परिसरामध्ये मी सध्या आहेत आणि याच ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठी गर्दी या नववर्षाच्या स्वागतासाठी झालेली आहे. धार्मिक जी नगरी म्हणून ओळखली जाते, मंदिरांची नगरी म्हणून जी नाशिकची ओळख आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणाई सह जे नाशिककर आहेत ते एकवटलेले आहेत आणि गोदा घाटावर या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं जात आहे. आपण बघतोय की महिला आहेत त्यांच्याकडनं या ठिकाणी दिवे लावले जात आहे. रामकुंडाच्या परिसरामध्ये चहूबाजूने हे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे आणि भारत मातेची घोषणा या ठिकाणी दिली जाते. खरं म्हणजे प्रवचन असेल, कीर्तन असेल, यांचे देखील विविध कार्यक्रम आजच्या दिवशी या नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. एकूणच जल्लोषामध्ये या नववर्षाचं स्वागत नाशिककरांकडनं केलं जातं. आपण बघतोय की या ठिकाणी दिवे लावले जात आहे. आता या ठिकाणी जे नाशिककर एकत्र जमलेले आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर बरोबर किरण, आणि हे अनोख्या पद्धतीने नाशिककर जी परंपरेनुसार जो कार्यक्रम तो आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून. काही वेगळा उपक्रम तरुणाईसोबतच अनेक लहान मुलं आणि वृद्ध सुद्धा करताना पाहायला मिळतात. खूपच छान. आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून ही दृश्य पाहतोय कशा प्रकारे सेलिब्रेशन होत आहे. आणि 12 वाजलेले आहेत. पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि आमच्या सगळ्याच प्रतिनिधींना सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो आणि सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यामुळे 2024 वर्ष संपूर्ण 2025 वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि हे सगळं वर्ष सगळ्यांना, पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच अपेक्षा. आणि या सगळ्या ठिकाणांवरून आपण आढावा घेतोय. ही तरुणाई जी थिरकताना पाहायला मिळते, कशा प्रकारे सेलिब्रेट करतायत पार्टीमधून ते सुद्धा आपण पाहू शकतोय. वेगवेगळ्या ठिकाणाहून आमच्या प्रतिनिधीं थ्रू आपण आढावा घेतोय कुठल्या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. आपण सूर्यास्तापासून जर पाहिलं, सूर्यास्त जसा झाला 6:30 वाजता, त्यानंतर अनेक कार्यक्रमांचं हे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलेलं आहे. 2024 मधून 2025 मध्ये जाताना अनेक जण बरेच नवे संकल्प सुद्धा करतात आणि यावेळी कोणकोणते नवीन छान संकल्प अनेक जण करतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी ही होणारी फटाक्यांची आतषबाजी, वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन आणि हीच नयनरम्य दृश्य डोळ्यामध्ये टिपण्यासाठी अनेक नागरिक आज घराबाहेर पडलेले आहेत. नाशिकचा गोदाघाट आपण पाहिला. पुण्यामध्ये संपूर्ण रोषणाईने आकर्षित करून टाकते डोळ्यांना. त्यानंतर इकडे मुंबईमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं, आपला धनंजय होता मरीन ड्राईव्हवरून संपूर्ण गर्दी झालेली लोकांची पाहायला मिळते. 2024 पासून 2025 मध्ये जाताना काही नवे संकल्प आपले असतात आणि एक नवीन सुरुवात
त्यामुळे आपण ही सुरुवात करतो 2025साठी. 2000 वर्ष हे मागे सारून 2025साठी सुरुवात करताना काही नव्या गोष्टींचा संकल्प करून हे नवीन वर्ष आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. आणि त्याच पार्श्वभूमीवर हे फटाके फुटताना पाहायला मिळतात. जवळजवळ सगळीच जणं घरात न बसता बाहेर आलेली आहेत आणि बाहेर काय धूमधाम आहे, कशी रोषणाई करण्यात आलेली आहे. बँड्राचं रिक्लेमेशन सेंटर आपण पाहिलं, तिथे सुद्धा सगळीकडे पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा बराच तैनात करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी बराच पोलिसांचा बंदोबस्त आहे. अनेक कार्यक्रमांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आपण पाहतोय. वेगवेगळ्या प्रकारे नवीन वर्षाचं स्वागत लोक करताना पाहायला मिळतात. ही दृश्य आपण पाहतोय नाशिकमधून. नाशिकमध्ये गोदाघाटावर अनोख्या पद्धतीनं नवीन वर्षाचं आगमन करताना आपण पाहायला आपल्याला मिळत आहे. आपण मरीन ड्राईव्हमधली सुद्धा दृश्य पाहिली. संपूर्ण मरीन ड्राईव्ह समुद्र किनारा हा नागरिकांनी भरून गेलेला आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बरेच नागरिक तिथे जमलेले आहेत. बरेच फटाक्यांच्या आतषबाजीसह नवीन वर्षाला सुरुवात अनेक जण करतायत. उद्यापासून नवीन दिवस सुरुवात होईल, नवीन दिवसाला सुरुवात होईल 2025च्या. आणि त्याच पार्श्वभूमीवर नवीन वर्षासाठी हा जल्लोष. दोन 2025 नवीन वर्षाचा प्रारंभ अनेक जण अनोख्या पद्धतीने सुद्धा करतात. काही लोक फिरायला गेलेली आहेत, काही लोक ट्रेकिंगला गेली आहेत, काही जण देवाचं दर्शन सुद्धा करायला गेलेली आहेत. ही सध्याची दृश्य आपण पाहतोय शिर्डीमधून. शिर्डीचं सुद्धा जे मंदिर आहे आज रात्रभर खुलं राहणार आहे दर्शनासाठी. आणि त्याच पार्श्वभूमीवर हे गोदाघाटामधून नाशिकचे आपण हे दृश्य पाहतोय. नवीन वर्षाचं जगभरात उत्साहात स्वागत होते आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदाघाटामधून ही दृश्य. ज्या स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आणि सद्गुरू ब्रह्मावधूत सुमंताश्रमजी स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने आम्ही हा उत्सव सुरू केला. त्या दोन्ही सद्गुरूंसाठी आपण एकदा जोरदार घोषणा देणार आहोत आणि येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत त्यांच्या आशीर्वादाने करणार आहोत. श्री अनंत